नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील लोहा तालुक्यातील वडेपुरी भागातील रत्नेश्वरी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी रत्नेश्वरी मातेच्या ठिकाणी यात्रा भरलेली आहे। या ठिकाणी भाविक नांदेड जिल्ह्यातूनच नाही तर जिल्ह्याच्या बाहेरून देखील या ठिकाणी भाविक येतात आणि या ठिकाणी मनोभावनेने या ठिकाणी देवीला आपले जे काही नवस असतील ते या ठिकाणी सोडतात। या ठिकाणी पावन होणारी देवी म्हणून या ठिकाणी आहे। यात्रेमध्ये बरेच महाप्रसाद घेतात, त्याच्याबरोबर या ठिकाणी काही जण या ठिकाणी या मोड देखील घेतात। मोड नेमकं काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। काय नाव आपलं? माझं नाव अंजू आहे। कधीपासून या ठिकाणी आपण काय आहे नेमकं काय आहे आपलं इथं? हे माझ्या वडिलोपार्जित चाललेला आहे व्यवसाय। काय प्रकार काय आहे यामध्ये आहेत तिळे, डोळे, मोड, कान, तीळ, मस्सा। जे आपल्या शरीरावर आपण समजा मोड आले तर आपण देवीला नवस करतो की बाबा मला मोड आलाय, देवीला तुला मोड वाटे, माझा मोड जाऊ दे। हे असे प्रत्येक आपल्या शरीरावरच्या प्रत्येक भागावर जे आपण घरगुती म्हणतो तो उपाय समजा आपण जे घरगुती आपण ग्रामीण भागातले लोक आहोत, आपली श्रद्धा देवीवर जशी असते की माय माझं हे लवकर चांगलं कर, मी ही तुला वाहते। हे वाहण्याचे जे वस्तू आहेत हे आम्ही या वस्तूचा व्यवसाय करतो। माझ्या वडिलांचा आहे, माझे वडील आई सगळे इथंच आहेत पलीकड। हा, वडिलोपार्जित आहे माझं। या ठिकाणी आपण माता रत्नेश्वरी या ठिकाणी आहोत। या ठिकाणी बाजूलाच आपण पाहिलात कुंड आहे। या कुंडामध्ये बरेच जण या ठिकाणी आंघोळ करतात। आंघोळ केल्याच्या नंतर जे अंगावरले रोग असतात, खाज खरुज असते, ते देखील या ठिकाणी जाते म्हणतात। त्यानंतर या ठिकाणी जे भाविक या ठिकाणी येतात त्यांनी या ठिकाणी आंघोळ नेहमी करतात। आंघोळ केली नसेल तर या ठिकाणी पाय देखील धुतात। या ठिकाणी कुंडाचं पाणी खोल असल्यामुळं या ठिकाणी नळाची योजना केलेली आहे। नळाचे या ठिकाणी पाय धुतात, जेणेकरून या ठिकाणी आपला जो अंगाचा रोग असेल तो जातो या ठिकाणी म्हणतात। या ठिकाणी कुंड असं म्हणतात की या ठिकाणी 12 महिने उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, या कुंडामधलं पाणी कधीही संपत नाही। पावसाळ्यामध्ये कितीही दुष्काळ पडला तरी पण या ठिकाणी या कुंडामध्ये पाणी आटत नाही। या ठिकाणी जे या कुंडामध्ये आंघोळ करतात किंवा जे या ठिकाणी कुंडाचं पाणी लावतात ते या ठिकाणी आपल्या अंगाची खाज खुरूज असेल, त्यानंतर सुरंजी असेल, ते देखील जाते असे या ठिकाणी भाविकांचं म्हणणं आहे। आणि या ठिकाणी वडिलोपार्जित लोक या ठिकाणी येऊन या ठिकाणी स्नान करतात आणि या कुंडाचा देखील लाभ घेतात। या ठिकाणी या कुंडाचं अतिशय महत्त्व आहे। या ठिकाणी कुंडाच्या जर पाण्यानं आंघोळ केली तर बरेच जण म्हणतात की या ठिकाणी जे अंगाला जे खाज खरुज असेल, त्यानंतर सुरंजी असेल, ते तर जातेच, परंतु या पाण्याचं दुसरं देखील महत्त्व असं आहे की या ठिकाणी 9 दिवस जो या ठिकाणी देवीला दिवा चालतो तो या कुंडातल्या पाण्यानं चालतो। की आपल्याला आश्चर्यचकित वाटेल, परंतु जर कुणाला या ठिकाणी पाहायचं असेल तर नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील वडेपुरी माता रत्नेश्वरीच्या ठिकाणी या आणि जो या ठिकाणी जो पाण्यावर दिवा चालतो, पाण्याने म्हणजे तेलाने दिवा नाही चालत, या ठिकाणी पाणी वापरलं जातं। आपण 9 दिवस जर दिवा लावायचा असेल तर घरी आपण तेल वापरतो, परंतु या ठिकाणी तेल न वापरता या ठिकाणी पाण्याचा वापर करता येत, जे की या कुंडातलं पाणी असतं। या ठिकाणी या कुंडाची पाण्याची महती अतिशय पौराणिक आहे आणि या ठिकाणी बरेच जण या कुंडाच्या पाण्याचं महत्त्व जाणतात। देवी वडेपुरीची सून होती, सासरवासी सूनबाई होती वडेपुरीची। आजोबाच्या नाही, 700 वर्षाच्या काळात, 700 वर्षाच्या काळात तिनं काळेश्वरला पूजेला जावं। रात्रीच्या सासू सासऱ्याचे हात पाय दाबायचे, आतरणे टाकायचे, पसरा आवरायचा, सगळ्याला झोपी घालून पूजेचं ताट बांधून काळेश्वर मंदिरला जायचं। मग एकाशी बाहेर राहतात कोणी कुटाखोर, कलाण्या बायको तुझी कुठं जाती? ते म्हणले कुठंही जात नाही जाती। मग दुसऱ्या दिवशी संशय आला नवऱ्याला, मग तिने रोजच्या सारखं निघाली की ते माग तलवार सासऱ्याने घेतली, नवऱ्यानं कुऱ्हाड घेतली, मंदिराच्या पाठीमागं लपले, तिने काळेश्वरच्या मध्ये जाऊन पूजा करून सुरू केली। अजून जशाला तशी निघाली घरला निघाली की हे भयंकर डोंगर होता। त्या डोंगरात आलं की पान पाचोळा त्याच्या पानं वाजला तिने फिरून बघितली, दोघं दिसले। धरणी माय जागा दे म्हणले। धरणी फाकली मध्ये जाऊ लागली, हात जोडून मध्ये जाऊ लागली तिनं। ते सासऱ्यानं बुचडा धरून ओढला, ते सगळं शरीर तिचं जमिनीत गेलं आणि मुंडक्याचा भाग तेवढा वरी राहिला। ऑटोमॅटिक
पाषाणाची मूर्त होऊन वरी बसली. मंदिर ऑटोमॅटिक झालं, कल्लोळ ऑटोमॅटिक झाला, हे बाहेरलं मंडप ऑटोमॅटिक झालं. एका रात्रात तेव्हापासूनची आम्ही पुजारी. त्या माळाला कुत्रं नव्हतं, माणूस नव्हतं, मांजर नव्हतं, लाईट नव्हता, सडक नव्हती. त्या माळाला गावातलं लोक येत नव्हतं. आलं तर दसऱ्याला 5-6 लोक येत नव्हतं, निवद येत नव्हते. इथं लाकडाचे कवाड होते, मंदिर मोकळं राहत होतं. आईला साडी नव्हती. तेव्हापासूनचे आम्ही पुजारी. तिला काहीच नव्हतं अलंकार, हे सगळा मागून काने सुरू झाला. या ठिकाणी देवीच्या बाहेरचा कुंड आहे, त्याचं काय महत्व आहे? त्याचं महत्व आंघोळी करायच्या. अंग जर खाजून आलं त्याचं कमी होतं, काय जर दुखून आलं कमी होतंय. त्या कानातलं तेल तर जर टाकलं अंगाला लावलं, हे अंग खाजून आलं ह्याच्यानं कमी होते. पाण्यावर दिवा जळते, त्या महत्व पाण्याचं. 9 दिवस पाण्यावर दिवा जळते. या ठिकाणी कुठं आहे देवा पाण्यावर? पाण्यावर दिवा नवरात्राचा काढला, आता दसऱ्याचा अभिषेक झाला, दसऱ्याच्या दिवशी निघाला दिवा. ते आज निघाला. दुसरी गोष्ट अशी होती की पाणी उन्हाळ्यामध्ये किती राहते? 8 ते 8 तास उन्हाळ्यामध्ये आटत नाही, कवाच आटत नाही. पावसाळा असो, हिवाळा असो, काय बी असो आटत नाही, या ठिकाणी पाणी आटत नाही. सगळ्या या हिरी ठिकाणी ते पाण्यात आंघोळी करतात तिथं, त्याचं काय महत्व त्या पाण्यात? त्या महत्व पाण्याचं म्हणजे की अंग खाजून आलं कमी होतंय. मोड फोड हे म्हणतात की रोग असेल, एखादी सुरक्षी असेल, मुलं असतील, त्या पाण्याने जातात. त्याच्यानं कमी होतं. खरूज असेल, त्याच्यानं नक्की आहे का तुम्हाला अनुभव आहे? नक्की अनुभव आहे. माझं 82ला लग्न झालं बघा, तेव्हापासून मला माहिती आहे. म्हणजे लोक सांगी नाही तरी बरोबर आहे. खरोखर आहे. आता या पुजारी वडेपूरला किती करायची? आमचं एक होतं, 1 घराची आता 5-6 घरं झाली. त्याच्यापैकी कोण माहिती पूजा करते? ते आम्ही 8-8 दिवस पहिल्यापासूनच केलेल्या आहेत. दरवर्षी वेगवेगळे. आमच्या पुजाऱ्यानं दसऱ्याच्या पिरियडमध्ये तुम्ही इथे राहताय, 12 महिने राहता? नाही, त्याचा हप्ता आला ते राहता 12 महिने. मानकरी कोण आहे? मानकरी पिढान पिढी पूर्वीचे म्हणाले की पुजारी जेव्हा आई गुप्त झाली तेव्हापासूनचे आम्ही. तुम्ही आहे. किती पिढी आहे? आमचे परंपरा चालू, वंश परंपरा. वंश परंपरा. किती पिढी आहे सांगता येणार नाही, परंतु सांगता येत नाही. आमचं एक घर होतं, पूर्वीपासूनचं आहे. आमचं एक घर काय होतं. घराण्याचं नाव तुमचं काय? आमचं भाले पुजारी, भाले पूजा. गुरव वडेपुरी. वडे श्रीराम भाले. श्रीराम भाले. गायकवाड, आपण या ठिकाणी या यात्रेच्या निमित्त या ठिकाणी वृत्तांत या ठिकाणी पाहत आहोत. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. आपण